समाजात जोपर्यंत खाली आणि वर असे घटक आहेत तोपर्यंत हा समाज स्वस्थ आणि आनंदी समाज कधीच नसणार आहे. आणि आजही माझं मत तेच आहे, एवढ्या मोठी दरी असल्यावरती तो समाज कधी आनंदी आणि स्वस्थ शांत असा समाज नसतो. त्याच्यामध्ये सतत एक खदखद असंतोष असा आतमध्ये असतोच. मी जर उपाशी आणि समोर कोणतरी ताटावरून जेवतंय का मला वाईट नाही वाटावं. नमस्कार, उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. मी अजय कवटीकर. बिझनेस म्हटलं की कायम आपल्या कानावर येतं ते नफा, तोटा, भांडवल आणि ह्या सगळ्या गोष्टी. पण या नफ्यालाच जेव्हा माणुसकी आणि सामाजिक बदलाची जोड दिली जाते तेव्हाच तयार होते ती सामाजिक उद्योजकता, ज्याला सोशल एंटरप्रेन्योरशिप असं म्हणतो. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत एक मोठं व्यक्तिमत्व, मेधा पुरव सामंत. मेधाताई, तुमचं खूप मनापूर्वक स्वागत. नमस्कार. मेधाताईंची ओळख म्हणजे गेली 30 वर्ष त्यांनी आपलं पूर्ण करिअर समर्पित केलंय अशा लोकांसाठी की ज्यांना बँक व्यवस्थेच्या तथाकथित नियमांमुळे ज्यांना मदत मिळाली नाही, जे वंचित राहिले, अशा सगळ्या मंडळींना मेधाताईंनी आर्थिकदृष्ट्या संपन्न केलं, समर्थ केलं. गेल्या 30 वर्षात त्यांनी तब्बल 3,000 कोटींचं कर्ज वाटप या महिलांना, झोपडपट्टीत राहणाऱ्या अशा 1.5 लाखांपेक्षा जास्त महिलांना त्यांनी आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्याचं काम केलेलं आहे. आणि हाच सगळा प्रवास आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. धन्यवाद. आत्ता असं आपण जे म्हटलं की नफा, तोटा आणि व्यवसाय याच अंगाने हे सगळं फिरत राहतं, पण तुम्ही या सामाजिक उद्योजकतेला माणुसकी आणि एक सामाजिक बदलाची, परिवर्तनाची त्याला जोड दिली. तुमच्या दृष्टीने सामाजिक उद्योजकता म्हणजे काय? समाजकार्य म्हणजे मी खरं तर मी 12 वर्ष बँक ऑफ इंडिया सारख्या मोठ्या बँकेत नोकरी करून नंतर मलाच हे जाणवलं की बँका त्यांच्या नियमांमुळे गरीब महिलांना कर्ज देत नाहीत, कारण तारण आणि जामीन नाही, या 2 अटी बँकेसाठी महत्त्वाच्या आहेत. पण तेवढंच मला हेही जाणवत होतं की मला भाजीवाल्या बायका आणि मी जिच्याकडे भाजी घ्यायचे तिच्याशी गप्पा मारणं वगैरे अशी सवय आहे लहानपणापासून. त्यामुळे मी त्यांच्याशी बोलत असायचे तेव्हा मला वाटायचं की तिच्यामध्ये एक टॅलेंट आहे, तिच्या कुटुंबाची पोसायला, त्यांना सांभाळायला ती धडपड करते, तर तिला बँकेच्या परिघाच्या बाहेर ठेवून कसं चालेल. त्यामुळे बँकिंग आणि समाजकार्य ह्याची खरं तर ही जोड मी देत गेले. परंतु आता 3 दशकांहूनही जास्त, म्हणजे 32 ते 38 वर्ष, मी 92 सालापासून सुरुवात केली. तर ह्या एवढ्या वाटचालीत आता मला जे सामाजिक उद्योजकता जर तुम्हाला मी सांगितलं तर मी म्हणेन एका बाजूला समाजकार्य आहे. मी पुढे जाऊन MSW केलं, नंतर PhD केली जी सोशल वर्कमध्ये फायनान्स घेऊन, असं कॉम्बिनेशन करत केलं. तर ही माझ्यासाठी सोशल वर्क आणि बँकिंग याची ही गाठभेट आहे. आणि मग पुढे इन्शुरन्स पण आहे त्याच्यात, आणि हे सगळं मायक्रो लेव्हलला, अगदी गरीबात गरीब महिलेच्या लेव्हलला. पण सामाजिक उद्योजकताची जनरल व्याख्या करायची तर मी म्हणेन की समाजकार्य एका बाजूला आहे, उद्योजक आहेत दुसरीकडे. उद्योजक स्वतः, उद्योजकाला मी म्हणेन भांडवलदार आणि उद्योजकातला फरक मी म्हणेन, भांडवलदाराकडे भांडवल असतं, एस्टॅब्लिशमेंट असते, तो व्यवसाय वाढवत जातो. उद्योजकाकडे यातलं काहीच नसतं, त्याच्या मेंदूत एक किडा असतो की मला अमुक एक करून बघायचं, ही कन्सेप्ट मला वाटते यशस्वी होईल, आणि तो करत जातो, आणि त्याच्यातून उद्योग व्यवसाय उभा राहतो. तर एका बाजूला उद्योजक आहे, एका बाजूला समाजसेवा घेतलेले, म्हणजे प्रशिक्षण त्याचं घेतलेले जे लोक आहेत आपण बघतो वेगवेगळ्या संस्थांमध्ये. तिथे ती संस्था ही स्वतःचं उत्पन्न निर्माण करत नाही, कुठून तरी ग्रँट येते, म्हणजे तुम्ही काय करायचं हे कोणीतरी दुसरं ठरवतं. ती ग्रँट किंवा मदत जी येते त्याच्यातून तुम्ही इकडून ग्रँट घेताय, इकडे मदत पुरवताय. हे एका बाजूला आहे, आणि उद्योजक एका बाजूला. तर मी ते समाजकार्य आणि उद्योजकता, माझ्या डोक्यात हा किडा होता की बँकिंग ह्या महिलांसोबत यशस्वी होऊ शकतं, कारण त्या खाजगी सावकाराला जर त्याच्याकडून भांडवलाला पैसे काढतायत, त्याला परतफेड करतायत उत्तम, तर बँकेची का नाही करणार. पण बँकेचा त्यांच्यावर विश्वास नव्हता,
महिलांचा पण बँकेवर विश्वास नव्हता, कारण बँक घराला कुलूप लावते असं त्यांचं म्हणणं होतं 32-35 वर्षात. तर आम्ही कधीच एवढ्या 35 वर्षात, तुम्हीच आता आकडा सांगितलं 3,000 कोटी, आणि ते सुद्धा मी पर्सनल गॅरंटी देऊन उभे केले, कारण बँका ह्या महिलांना विनातारण का देतील, मला तारण ठेवून पैसे दिले, आणि 3,000 कोटीतला एकही रुपया बुडवला नाही 1.5 लाख महिलांनी. आणि त्यांनी दाखवलं की त्या बँकेबल आहेत, त्या कर्ज घेतात, फेडतात, सक्षम आहेत, आणि त्यांच्या कुटुंबाला सक्षम करू शकतात. किती मोठं आहे, म्हणजे अविश्वसनीय असं एक काम आहे की या छोट्या महिलांवर, महिलांच्या जीवावर एवढं तुम्ही कार्य उभं केलं. म्हणजे चांगलं तुमचं बँकेची नोकरी सुरू होती, सगळं व्यवस्थित सुरू होतं, असं असताना अन्नपूर्णा परिवाराची स्थापना, म्हणजे त्याच्या मागचा थोडं इतिहास आम्हाला सांगा. कुठे आता ट्रिगर पॉइंट आला की तुम्ही निर्णय घेतला की आता आपल्याला हे करायचं? तसं म्हटलं तर माझी जडणघडण सामाजिक चळवळीतली आहे. अगदी माझे आजोबा हे दादर नागरी सहकारी बँक ह्याचे पहिले अध्यक्ष होते. माझ्या वडिलांचे वडील शांताराम लक्ष्मण पुरो, आणि त्यांना ब्रिटनच्या राणीच्या हस्ते तेव्हा पुरस्कार मिळाला होता. तर आईचंही आई वडील, गोव्याची आई माझी आई होती. ती आई आणि तिचा भाऊ गोव्याचे स्वातंत्र्य लढ्यातले त्याच्यात मोठी धडाडीने उडी मारलेले स्वातंत्र्य सेनानी आहेत. माझे वडील आजोबा इकडे मुंबईला दादरमध्ये हे सुद्धा सगळे सामाजिक आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध चले जाव चळवळ वगैरे यातनं आलेले, त्यामुळे ते वातावरण होतं. पुढे जाऊन माझे आई वडील डाव्या चळवळीमध्ये होते, आणि मी शाळा कॉलेजच्या दिवसांपासून चळवळीत होतेच आई वडिलांमुळे म्हणा. म्हणजे माझे पती जे आहेत जयंत सामंत, हे सुद्धा विद्यार्थी चळवळीत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनमध्ये आम्ही भेटलो. त्यामुळे दोघांचं मिळून असं नक्की होतं की आपल्याला समाजाचे पैसे पण कमवायचे, स्वतः पण पायावर उभं राहायचे, अजिबात कोणाकडे ग्रँट आणि डोनेशन मागून काही नाही करायचं, पण समाजात काहीतरी परिवर्तन किंवा समाजावर इम्पॅक्ट करणारी असं काम करायचे. तर ही जडणघडण होतीच. मग पुढे बँकेत इतकी वर्ष, बँकेच्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनमध्ये मी ॲक्टिव्ह होते, महिला प्रतिनिधी म्हणून महिलांचे प्रश्न तिथे सोडवत होते. एक 12 वर्ष मला झाली. आम्ही मुंबईतून पुण्यात आलो. माझ्या पतींनी पुण्यात त्यांचा व्यवसाय मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुरू केला. मी मगाशी म्हटलं तसं ते मराठा चेंबरच्या इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टरचे डायरेक्टर पण आहेत. आणि पुण्यात आलो. मग इथेही मला असं दिसलं, मी भाजीवाल्यांकडनं भाजी घेताना, की अरे या सावकारांकडनं भाजी घेत आहेत, सावकारांकडनं कर्ज घेत आहेत, आणि अति व्याजाने ते कर्ज. त्यामुळे ती बाई जे काही घसा पाडून ते तिचा कांदा बटाटा खपवते, त्याचं सगळं तिचं रक्त आटवून शेवटी ते सावकाराच्या खिशात जातं. तिला फक्त रोजच्या रोजीरोटी पुरतंच तिच्याकडे राहतं. मग ते नाही आवडत होतं. दुसऱ्या बाजूला बँकेतल्या महिला, आताही माझ्या मैत्रिणी आहेत सगळ्या, आजही अजूनही मी बँक सोडून 32 वर्ष झाली तरी खूप चांगले मित्रमैत्रिणी आणि बँक ऑफ इंडियाने खूप दिलेले मला. मी नेहमी सांगते तसं माझी शाळा बालभवन विद्या मंदिर, रामनारायण रुईया कॉलेज आणि बँक ऑफ इंडिया या 3 इन्स्टिट्यूशननी पण जडणघडणीत महत्त्वाची भर घातलेली. परंतु एक वेळ अशी आली जी विशेष करून 90-91 साली एका बाजूला भारतात खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण ही धोरणं आली होती. खाजगी भांडवलाला दरवाजे मुक्त होते, जे आता तर आपण बघतोय की संपूर्ण देश खाजगी भांडवल, परदेशीच्या खाजगी भांडवलावरतीच जसं काय चाललंय, इतक्यापर्यंत आपण आलोय. आणि त्यात ही तळागाळातली महिला कशी दडपली जाईल याचं एक चित्रच माझ्या डोळ्यासमोर. तेव्हा मी 32-33 वर्षाची होते, माझा मुलगा लहान होता 10 वर्षाचा, पण डोक्यात सतत विचार समाज बदलाचे असायचे. माझं काम करून मी नुसतं तेवढ्यावरती कधी समाधानी नव्हते. लिखाणही करत होते, कविता करत होते, असं बरंच करता करता मला खूप तेव्हा अस्वस्थ झाले. त्यात सोव्हिएट रशिया कोलमडला, मग डावी चळवळ संपूर्ण. आताही भरपूर मी त्याबद्दल बोलले तर खूप लोक त्याच्यावर टीका करतील की म्हणजे समाजवाद आहे का, पण माझ्या डोक्यात होतं. आणि मला असं वाटलं की समाजात जोपर्यंत खाली आणि वर असे घटक आहेत तोपर्यंत हा समाज स्वस्थ आणि आनंदी समाज कधीच नसणार आहे. आणि आजही माझं मत तेच आहे. एवढ्या मोठी दरी असल्यावरती तो समाज कधी आनंदी आणि स्वस्थ शांत असा समाज नसतो. त्याच्यामध्ये सतत एक खदखद, असंतोष असा आतमध्ये असतोच. मी जर उपाशी आणि समोर कोणतरी ताटावरून जेवतंय का मला वाईट नाही वाटावं, आणि ते काय माझं एकटीचं पाप नसतंच कधी. त्यामुळे मला नक्कीच माय हार्ट वॉज ऑलवेज विथ द पुअर विमेन. आणि मला पुअर म्हणजे त्यांच्या नावाने रडी काढणं आवडत नाही. त्या सक्षम आहेत, कष्ट करतात. तुम्ही त्यांना एक चांगली दिशा द्या, चांगल्या प्लॅन्ड वेने त्यांना पुढे जायचा
रस्ता दाखवा. हे तर मी अगदी ठामपणे म्हणेन, कारण त्यांनी त्यांनी सिद्ध मला- करून दाखवलंय ते. नाही, आणि मी म्हणते ना, त्यांनी सिद्ध केले. मी प्रयोग केला, सिद्ध त्यांनी केलं. माझ्या शेवंताबाई, जहिदाबाई, आशा बी आणि आशा आमची चव्हाण अशा सारख्या साध्या सुध्या महिलांनी मेधाताई जे बोलल्या ते सिद्ध करून दाखवलं. त्यामुळे आता तर मी नक्कीच सांगेन की त्या अजिबात अबला नाहीत. तुम्ही त्यांना सबल होऊ देण्यासाठी त्यांच्यावर विश्वास टाकला पाहिजे आणि त्यांना उगीच काहीतरी फुकट वगैरे नको आहे. तुम्ही त्यांना नीट रस्ता दाखवा, त्या तुमच्यापेक्षा फास्ट पळतील त्या रस्त्यावर. हे जेव्हा तुम्हाला कळालं तेव्हाच मग तुम्ही अन्नपूर्णाची स्थापना केली? नाही, तेव्हा काहीच नाही कळालं. तेव्हा माझा विश्वास होता, आणि जसं एक उद्योजकाच्या डोक्यात एक कन्सेप्ट असते, ती माझी कन्सेप्ट होती की ह्या माझी बँक त्यांना कर्ज देत नाही, पण त्या तिकडे मला 1 किलोमीटरवरती भाजी विकतायत आणि सावकार त्यांच्याकडे रोज येऊन त्यांच्याकडनं हप्ता घेतोय, मला दिसतंय. म्हणजे ते सावकाराचं कर्ज घेतायत आणि फेडतायत. मग बँकेचं का नको? मग मी तो प्रयोग करायचा प्रयत्न केला, पण एका बाजूला बँक पण म्हणायची असलं काहीतरी नको आपल्याला, नाही भरलं तर ते बुडतील. आता ते किती बुडवणार होते, 1000 आणि 2000. आणि दुसऱ्या बाजूला त्या बायका पण म्हणायचे, शेवंत नको, ते बँकवाले टाळं लावतात, त्यापेक्षा अण्णा भरा. अरे तो तुम्हाला लुटतोय. मग ह्याच्यामध्ये मी आले. त्यामुळे मी पहिले 9,000 माझ्या खिशातून एकेका बाईला 1,000 असे दिले. ते मी काही नाही ठरवलं, त्यांना पोत्यावर बसून आम्ही बोलायचो. दर शनिवारी त्यांचं मार्केट बंद असायचं, त्यावेळेस पौडफाटा भाजी मार्केटमध्ये गोणफाटावरची आमची बैठक. मग तिकडे बसून त्यांच्याबरोबर गप्पा मारता मारता मी त्यांना विचारायचे की तुम्हाला बँकेचं घ्याल का वगैरे. ते वर्षभर आमचं चालू होतं, बँकेचं नको, तुम्ही देणार असाल तर घेतो. म्हटलं मी कुठून देणार? मग तो विचार केला, पण माझ्यावर त्यांचा विश्वास बसायला लागला होता तोपर्यंत. आधी नव्हता माझ्यावर पण, कारण त्यांना असं शिकलेल्या बायकांनी येऊन तुम्हाला कर्ज मिळवून देतो म्हणून शेअर्स भरा म्हणून 500 घेऊन फसवून गेलेलं, हे पण त्यांनी अनुभव घेतला होता. त्यामुळे शिकलेल्या माणसांवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही, या मानसिकतेतल्या त्या महिला होत्या. आणि माझ्या गप्पा गोष्टीतून गोडपाटावर बसून गप्पा मारायचे. एका बाजूला माझ्या बँकेच्या मैत्रिणी गुरुदिशी बाईकवरनं जाताना मला बघायचे आणि दुसऱ्या दिवशी विचारायचं, तू तिकडे काय बसतेस, आम्हाला कसं तरी वाटतं. म्हटलं मला छान वाटतं, काही नाही वाटत. आणि दुसऱ्या बाजूला त्या बायकांना खूप छान वाटायचं की ताई येऊन शिकलेली बाई गोडपाटावर बसते आपल्याबरोबर. पण ह्या गप्पातून मी जसं म्हणते तसं पहिलं कर्ज कितीचं, अण्णा देतो तेवढं, म्हणजे 1000 रुपयाचं. त्याचं व्याज किती, अण्णा घेतो तेवढं. म्हणजे तो 1000 रुपयाचे 50 दिवस 25-25 रुपये घ्यायचा, म्हणजे एकूण 1250 रुपये 1000 वरती तो 50 दिवसात 250 कमवायचा. शिवाय 50 रुपये त्याने पहिल्या दिवशी कापून ठेवलेले असायचे, म्हणजे 300 रुपये त्याची कमाई 50 दिवसावर. मग आमचं सगळं लोन प्रॉडक्ट, व्याजाचा दर, कलेक्शनची पद्धत सेम टू सेम अण्णा मॉडेल या पद्धतीने ती सुरुवात केली. पण 50 दिवसात जे काही त्यांच्याबरोबर माझी घट्ट हे बसली आणि मी जे त्यांच्याशी बोलत गेले की फक्त कर्ज नाही, त्याच्यातून तो पुढे म्हणजे 50व्या दिवशी जेव्हा सगळ्यांचे पैसे फेडून झाले, मी रोज भाजी घेताना चोपड्या ठेवल्या होत्या, 25-25 रुपये सेम अण्णाच, असं प्रकारे केलं ते. आणि त्या प्रयोगातून मलाही 50 दिवसांनी माझा कॉन्फिडन्स वाढला होता, त्यांचा वाढला होता. आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं की तुमचे पैसे सगळे फिटले, 50 रुपये आधी काढून ठेवले, ते आपलं तुमची बचत नाही, ते शेअर आता 250 राहिले, त्यातले 200 तुमचं बचत आणि 50 रुपये व्याज. त्या टाळ्या वाजवून मोठ्या, म्हणजे माझ्याच वयाच्या त्या 35-40च्या अशा बायका होत्या, मी 33 वर्षाची होते, टाळ्या वाजवून हसायला लागल्या, नाचायला, असं म्हणजे आनंदाने की ताईच्या पैशाला जादू आहे, ताईच्या पैशाला. अण्णाला आम्ही तेवढेच पैसे द्यायचो, पण कधी बचूत झाली नाही आणि ताईच्या पैशातून बचूत झाली. मग त्यांना म्हणते, तेव्हाही सांगितलं, ताईच्या पैशातली जादू नाही, ही आपल्या एकीची जादू आहे. आणि ही एवढे पैसे तुम्ही अण्णाला देत होतात ते वाचलेत, आणि आता हे पैसे ताईचे नाहीत, हे आपले आहेत. असा गट, आपला गट, हे आपले पैसे, आता याचं पुढे काय करायचं, अशी ती कन्सेप्ट. आणि तिथून पुढे वाटचाल सुरू झाली, जी आता 32 वर्षात एवढी यशस्वी झाली, पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने. अगदीच ताई, म्हणजे एका शेवंताबाईपासून सुरुवात झाली, 1000 रुपये देऊन तो आज 1.5 लाख सभासद आहेत आणि 3000 कोटी पर्यंत जो तुम्ही कर्ज वाटप केलं, हा सगळा प्रवास सांगा. आज अन्नपूर्णा या महिलांच्या आयुष्यात काय स्थान आहे? खूपच मोठं स्थान आहे अन्नपूर्णाचं. त्यांच्या आता फक्त कर्ज नाही, आम्ही अन्नपूर्णाच्या 6 वेगवेगळ्या संस्था झाल्या आहेत अन्नपूर्णा परिवाराच्या अंतर्गत. त्यातली सर्वात पहिली तर आमची सहकारी तत्वावर लघु कर्ज, लघु बचत, लघु पेन्शन पर्यंत देणारी अन्नपूर्णा महिला कोऑपरेटिव्ह पतसंस्था, जी ऑल इंडिया लायसन्स आहे.
पण आम्ही काम पुण्याच्या आणि मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये करतोय. किती याच्यामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये? पुण्याच्या 650 सगळ्या झोपडपट्ट्यात आम्ही क्या आहोत, बात. हडपसर ते सांगली. आणि मुंबईच्या साधारण 1200-1300 झोपडपट्ट्या, धारावी ते कल्याण. मुंबईमध्ये आमचा वाशीमध्ये आमचं आता बिल्डिंग होती, जुनी झाल्यामुळे त्याचं आता बांधकाम सुरू झालंय, तिथे पण टॉवर होणार आहे. आणि पुण्यात वारज्याला हायवेवर आमचा 14 मजली टॉवर आहे. क्या बात. आणि हे या महिलांच्या ताकदीचं, डोकं माझं, ताकद त्यांची. कोणीतरी नेतृत्व करायचं आणि एक शून्य त्याच्या वाहून घ्यावं लागलं मला. म्हणजे मला खरंच सांगते, पर्सनल आयुष्य खूप कमी राहिलं, संपूर्ण मी अन्नपूर्णामयच झाले असं व्हायला झालं. मग दुसरी संस्था, 6 संस्था आमच्या झाल्या आहेत आता, आणि 22 ब्रांचेस आहेत मुंबईमध्ये पण, धारावीपासून कल्याणपर्यंत 10 ब्रांच ऑफिसेस स्लम्समध्ये. शिवाय आमचं रिजनल ऑफिस वाशी स्टेशनला आहे. आणि पुण्यामध्ये वारजेला आमचा जो टॉवर आहे ते हेड ऑफिस, आणि 12 ब्रांचेस आहेत स्लम्समध्ये. आणि 6 संस्था आहेत. पहिली कर्ज देणारी, दुसरी लघु विमा. कारण जसं जसं पुढे 1, 2, 3 वर्ष झाली, 10 वर्ष अन्नपूर्णाला झाली, तोपर्यंत मला हे खूपच अनुभवातून जाणवलं की त्यांच्या घरात आजारपण, छोट्या छोट्या आजारात मृत्यू होणं, वेगवेगळ्या प्रकारचे आजारपण, डॉक्टर म्हणून कोणीतरी तोतयांनी फसवणं, पैसे नसल्यामुळे कुठेतरी अशास्त्रीय अवैद्यकीय उपाय करण्यामध्ये जीव जाणं, अशा सगळ्या प्रकारचं जे वातावरण होतं त्याला उत्तर म्हणजे हेच होतं की विमा. पण कुठची भारतातली एकही विमा कंपनी आज सुद्धा गरिबांना इन्शुरन्स देत नाही. 4% लोक भारतात इन्शुअर्ड आहेत आजच्या दिवशी. तर अन्नपूर्णाने 2003 साली आमचा म्युच्युअल इन्शुरन्स म्हणजे कोऑपरेटिव्ह तत्वावर ना नफा कंपनी काढलेली अन्नपूर्णाने. त्याच्यातून पण 10 कोटीचा जवळजवळ टर्नओव्हर आहे. आणि आम्ही दर महिन्याला एक 70-80 लाखापर्यंत आजारपणाचे, मृत्यूचे दावे देत असतो. महिलाच बसून ते निर्णय घेतात. सॉफ्टवेअर आहे, डॉक्टर्स तपासतात, पण निर्णय महिला घेतात. सॉफ्टवेअर आणि डॉक्टर्स महिलांच्या मदतीला आहे, निर्णय त्या घेतात, त्यांच्यातल्या प्रतिनिधी. तर ती आमची स्मॉलर जनरल बॉडी ही महिलांमधनं येते, नफ्याचा वाटा त्यांना जातो. शिवाय आमचे 2 ट्रस्ट आहेत आणि अजून 2 संस्था. त्याच्यातली एक आमची स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे, पूर्णा सॉफ्ट सोल्युशन्स. आमचं सगळं पूर्णानी एंड होतं, कारण सबल सक्षम महिला म्हणजे पूर्णा. तर सॉफ्टवेअर टीममध्ये 12 सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, सगळ्या महिला आहेत. आणि आमचं इन हाऊस सॉफ्टवेअर त्या बनवतात. त्यानंतर आमची पाळणा घरांची एक संस्था आहे. स्लम मधल्या मुलांना संस्कार मिळत नाहीत, त्यांच्यावर अत्याचारही होतात, म्हणून आमची स्लममध्ये 350 ते 400 मुलं आम्ही सांभाळतो. शिवाय 2 ट्रस्ट आहेत, त्याच्या माध्यमातून एकतर कॉलेजच्या मुलांना आम्ही प्लेसमेंटची फॅसिलिटी देतो. दादापुरव रिसर्च सेंटर म्हणून माझ्या वडिलांच्या नावे आहे. त्याच्यात आमच्याकडे वेगवेगळ्या MSW, MBA, नरसिंहजी पासून तर SP जैन इन्स्टिट्यूट पर्यंत आमच्याकडे विद्यार्थी आणि परदेशी पण विद्यार्थी प्लेसमेंटला असतात. शिवाय कर्वे इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिट्यूट आपली समाज विज्ञान, याचे पण विद्यार्थी. तर आमच्याकडे ती विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि शैक्षणिक थोडं रिसर्च वगैरे याच्यासाठी रिसर्च सेंटर, पुस्तकं प्रकाशनं पण काढतो. आणि महत्त्वाचं म्हणजे एकल माता ज्या आहेत आमच्या कर्जदार, त्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती ह्यात 22 वर्षापासून 1000 मुलांना दरवर्षी 25 लाखाची मदत करतो. 2500 या वर्षी आता 30 लाख, 3000 केली. असा तो सर्वांगीण कार्यक्रम. आणि पेन्शन, सगळ्या महिलांचा पेन्शन प्रोग्राम आहे. आणि या सगळ्या 6 संस्थांचा समूह म्हणजे अन्नपूर्णाचं स्थान त्यांच्या जीवनातलं अविभाज्य घटक आहे अन्नपूर्णा. आमच्या आत्ता तर मायक्रो फायनान्सचं इतकं पेव फुटलंय, भयंकर नफ्यासाठी काम करणाऱ्या मायक्रो फायनान्स संस्था पुण्यात आणि मुंबईत 15-15, 20-20 संस्था आहेत. पण अन्नपूर्णा ती अन्नपूर्णा. आमचे पैसे कधीच त्या बुडवत नाही. आम्हाला वेगळं स्थान आहे. कित्येक महिला, म्हणजे जवळजवळ 30% महिला आमच्या अशा अन्नपूर्णाचं सोडून दुसरं कुणाचंच कर्ज घेत नाही. कारण ते म्हणतात अन्नपूर्णा म्हातारपणच्या काठीपर्यंत पुरणार आहे. हे काही येतील, कर्ज देतील, फेडून घेतील, व्याज कमवतील, जातील. अन्नपूर्णा म्हातारपणची काठी आहे. माझ्याबद्दल तर त्यांची म्हणजे अक्षरशः मी देवी वगैरे असल्यासारखी भावना आहे. आत्ताही मला म्हटलं तर ताई तुमच्या पैशाला जादू आहे, मिठी मार, त्या पाया पडायला जातात, मी जवळ घेते. अगं पायाने पडायचं, माणसाने माणसाला पाया पडायचं नाही. मी देवी वगैरे नाही, मी माणूसच आहे. माझं डोकं वेगळ्या प्रकारे चाललं, पण तुम्ही साथ नसते दिली तर मी काय करणार होते. आपण मिळून केले. त्यामुळे मी नेहमी त्यांना सांगते हा उद्योग, आणि मी इथेही आत्ता सांगते या प्लॅटफॉर्मवर माझा पॉडकास्ट, टेड टॉक सगळं आहे. तुम्ही बघायला ऐकाल तर सगळ्यात मी सांगितलेलं आहे की हे आम्ही
एकत्र उभं केलेलं मॉडेल आहे सोशल एंटरप्रेन्युअरशिप. बुद्धी माझी, पण हात त्यांचे नसते आणि साथ त्यांचा हार्ट आणि हात माझ्याबरोबर नसते तर मी काय केलं असतं. एकटी करूच नाही शकत. हे समूहशक्तीचा आविष्कार आहे. आणि या सगळ्या मला वाटतं कामावर आता एक नवीन पुस्तक पण आलंय, आम्ही स्वयंपूर्णा, समकालीन प्रकाशनांनी. ज्यांना हे सगळा प्रवास अन्नपूर्णाचा आणि मेधाताईंचा जाणून घ्यायचं आहे त्यांनी ते पुस्तक नक्की वाचलं ते पाहिजे. माझं कार्यचरित्र आहे, आम्ही स्वयंपूर्ण. आम्ही स्वयंपूर्ण. खरं सांगायचं म्हणजे मी आता 65-66 होईन आणखीन 1-2 महिन्यात. मी जेव्हा 60 वर्षाची झाले त्यावेळेस काही लोकांना सुहृदांना असं वाटलं की मी लिहिलं पाहिजे, पण मी 60 झाले आणि कोविड सुरू झाला. त्यामुळे कोविडमधून अन्नपूर्णा वाचवणं खूप फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स बर्बाद झालेत कोविडमध्ये. तर त्याच्यातनं वाचवणं संस्था हे माझ्यासाठी इतकं मोठं होतं आणि मी 12 तास दिवसाचे झपाटल्यासारखी काम करत होते. आणि माझ्याबरोबर टीम पण आहे अन्नपूर्णाची. आम्ही खूप झटून आणि झपाटून काम केलं. त्याच्यामुळे आज आम्ही आर्थिकदृष्ट्या परत सुसंपन्न आहोत. सगळी आमची गाडी व्यवस्थित फास्ट पळायला लागली. नंबर्स पण तुम्ही सांगा. आता या वर्षीचा नफा 10 कोटी आहे आणि टर्नओव्हर परत पोर्टफोलिओ साईज 225 कोटीची आहे. म्हणजे जे 9 भाजीवाल्या 9,000 तिथून 225 कोटीचा पोर्टफोलिओ आता चालू आहे. 10 कोटीचा प्रॉफिट आणि त्याच्यातले 1.5 कोटी महिलांच्याच खात्यात गेलेले आहेत, कारण त्यांचा शेअर होल्डर म्हणून डिव्हिडंड त्यांनाच मिळतो आणि बाकी रिझर्व्ह फंडला. माझ्या घरी काही नाही जात, मी पण मानधनच घेते, तेही आता थांबवलं 65 ला. बाकी बोर्ड मेंबर आहेत बरेच पैकी बँकर किंवा सामाजिक चळवळीतले. कोणी सिटिंग फी सोडून कोणीही काही घेत नाही. आणि स्टाफला पण आम्ही चांगल्यापैकी बोनस आणि डिव्हिडंड वगैरे देतो. त्यामुळे सगळं जे आहे ते सर्वांना वाटून खाऊन सगळे समाधानी आहेत. ही आत्ताची परिस्थिती आहे. आणि हे सगळं करण्यामध्ये मला पुस्तक लिहिणं वगैरे काही माझी प्रायोरिटी नव्हती. पण समकालीनचे प्रकाशक तुम्हाला माहिती आहेत, ते म्हणाले मेधा ते तुम्हाला लिखाणासाठी मदत देतो, पण लिहा. या टप्प्यावर तुम्ही काहीतरी लिहिलं तर ते समाजाच्या उपयोगाचं. हे आवश्यक आहे ना. ही सक्सेस स्टोरी ही कळायला पाहिजे जगाला. त्यामुळे त्यांनी फार जोर केला समकालीन प्रकाशनने. आणि मी त्यांच्या आग्रहामुळे आणि त्यांची लेखनिकची मदत, एडिटिंग असं सगळं त्यांनी दिलं. त्यामुळे आम्ही स्वयंपूर्ण हे माझं ते आत्मचरित्र म्हणायला पण मला जरा, मी म्हटलं 60व्या वर्षी वगैरे आत्मचरित्र नाही, अजून 10-15 वर्ष. सगळ्याच याचा प्रवास आहे, उत्कर्षाचा प्रवास. पण त्यांनी कार्यचरित्र नावही शोधून त्यांनीच काढलं आणि ते छान मला आवडलं. म्हटलं कार्यचरित्र हे बरं वाटतंय आणि चांगलं झालंय पुस्तक, म्हणजे लोकांना आवडतंय. असं खूपच प्रेरणादायी पुस्तक आहे ते. म्हणजे तो खरोखरीचा प्रवासच आहे, त्यामुळे ते भिडतं. हा सगळा प्रवास करताना म्हणजे आता कॉर्पोरेट प्रचंड प्रमाणात वाढते आणि कॉपरेटिव्ह संस्था आहेत त्या लयाला जात आहेत, जे की असायला पाहिजे. दोन्हींची सांगड असायला पाहिजे. तुम्ही एक कॉपरेटिव्ह संस्था कॉर्पोरेट पद्धतीने चालवली नाही, ती यशस्वी करून दाखवली आणि इकोसिस्टीम तयार केली. म्हणजे व्यक्तींवर कोणा डिपेंड नाही ठेवलं ती. तर हे तुम्ही कसं केलं? कारण हे सोपं नाही आहे. कॉर्पोरेट पद्धतीने एका या अशा नाहिरे वर्गातल्या सगळ्या मंडळींना घेऊन एखादी संस्था चालवणं आणि त्याच पद्धतीने कुणाच्याही मदतीवर नाही की कुणाच्या याचनेवर न करता त्यांना त्याच कॉर्पोरेट पद्धतीने वर नेणं. तर ही जी संस्था आहे ही तुम्ही कॉर्पोरेट पद्धतीने त्याच ताकदीने तुम्ही कशी चालवली, कशी पुढे गेली, काय सिस्टीम्स तुम्ही तयार केल्या, हे सगळ्यांसाठी खूप आदर्श असेल. एकतर मी स्वतः वैचारिक दृष्ट्या माझ्या वडिलांचा कॉम्रेड दादापुरो यांचा माझ्यावर प्रभाव पण आहे. वैचारिक दृष्ट्या मी स्वतः अत्यंत शिस्तबद्ध व्यक्ती आहे. म्हणजे मला असं विस्कळीत पद्धतीने आज एक उद्या एक असं इव्हेंट पद्धतीने कोणतंच काम आवडत नाही. एक व्यवस्थित घडी घालून रचनात्मक काम उभं करणं ह्याकडे माझा कल आधीपासून होताच. शिवाय वेगवेगळ्या गोष्टी मी शिकत गेले. मी इंग्लंडमध्ये ससेक्स युनिव्हर्सिटीमध्ये जेंडर अँड एम्पॉवरमेंटचा कोर्स केला. त्यानंतर मी मॅनेजमेंटचे छोटे छोटे प्रोग्राम्स शिवखेरांचं पण केलं. पण जे मी शिकले ते मी सगळं अन्नपूर्णात ओतलं, हे नक्की सांगेन. आणि बँक ऑफ इंडिया सारख्या मोठ्या कॉर्पोरेट बँक ऑफ इंडिया आमची नंबर 1 होती. कधीही कुठच्या स्कॅममध्ये आमची बँक नव्हती. आणि ह्या सगळ्या अशा एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूशनमधनं आल्यानंतर मला जी टिपिकल सोशल वर्कला एकीकडून ग्रँट घेऊन दुसऱ्यांना मदत देणे, ह्या पद्धतीचं काम मला कधीच करावं असं वाटलं नाही. सुरुवातीला ग्रँट काही काळ घेतली, सुरुवातीला मिळतच नाही. पहिली 5 वर्ष आपलंच पदरचं घालून करावं लागतं. तेही केलं. माझ्या घरात 8x8च्या खोलीत ऑफिस होतं पहिलं.
सगळं म्हणजे माझीच गाडी, माझंच पेट्रोल, माझा नवरा मला पोचतोय आणि मी दिवसभर अन्नपूर्णाचं काम करते. या पद्धतीत 10 वर्ष तरी गेली. त्याच्यानंतर थोडीफार ग्रँड केली, मिळवली नाही असं नाही, म्हणजे काही कोटी मिळवली असेल, पण मला ते पटलं नाही फारसं. मग काय होतं, आपल्याला जे करायचं ते न करता जो मदत देतो तो म्हणतो ना तुम्ही हे नका करू, ते करा. आणि माझं तर 100% असं मत होतं की महिलांच्या, मला शेवंताबाई सांगणार मी काय करू, मला जयिताबाई सांगणार मी काय करू, मला तिसरा माणूस पैसे देतो म्हणून जयिताबाईच्या जीवनात मी जाऊन काय करायचं, त्यांनी कसं सांगायचं, हे काही मला पटत नव्हतं. त्याच्यामुळे मी त्या पद्धतीने पैसे आपले आपण कसे उभे राहतील. आणि मला ह्याच्याकडे बघितलं, माझी मूळ डिग्री स्टॅटिस्टिक्स आणि ॲक्च्युरियल सायन्स आहे, त्यामुळे मला गणित खूप चांगलं येतं, एक्सेल खूप चांगलं येतं. त्यामुळे मी एका बाजूने सामाजिक विचार करते आणि दुसऱ्या बाजूने ते एक्सेलमध्ये किंवा गणितात उतरवते. आणि मग कळतं की एवढे आकडे असल्यावर, प्रोजेक्शन्स अशी असल्यावर हे होणार आहे, हे यू हॅव टू गेट दॅट नंबर, तर तुम्हाला तेवढा प्रॉफिट होणार आहे. मग ते करून घेण्यासाठी मग टीमला घेऊन त्याच्यामुळे बजेट करणं, प्रोजेक्शन्स करणं, हे मी आता कितीतरी वर्ष, आणि आता तर इतक्या माझ्या सिनियर टीमने ते इंटरनलाइज केलेलं आहे. सो आमच्याकडे 6ही संस्थांचं मायन्युटेस्ट लेवलचं बजेट असतं. म्हणजे आज मेंबर किती आहेत, उद्या कर्ज किती होतील, परवा किती होतील, असं एप्रिल ते पुढचा मार्च. आज इन्शुरन्समध्ये जे मेंबर आहेत आमचे, त्या सगळ्या महिलांचे कुटुंबीय पण, त्यामुळे तिथे जवळजवळ 2.5-3 लाखाचं क्राऊड होतं. ते किती त्यांचे क्लेम्स येतील, आजारपणाचे किती, मृत्यूचे किती, हे किती, असं सगळी प्रोजेक्शन्स आणि त्याच्या प्रोजेक्टेड बॅलन्स शीट आमच्या 31 मार्चला तयार असतात पुढच्या अख्ख्या वर्षाच्या. त्यामुळे पूर्ण नियोजनबद्ध इकॉनॉमी आहे. आणि आम्ही कोविड, नोटाबंदी सारख्या मोठमोठ्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा आम्ही आमचं टार्गेटेड जे काय, बजेटेड, प्रोजेक्टेड जे काय होतं काम, आम्ही 90 ते 95% अचीव केले. आणि हे पॉसिबल आहे, फक्त शिस्त, पूर्वनियोजन, पुढचं बघणं. म्हणजे मी तर, मला कोणी म्हणतो मी काय करता, मी ऑफिसमध्ये रोज 8-10 तास असते. आत्ताही काय करतं, तर मी आजचं किंवा उद्याचं काहीच काम नसते करत, मी 10 वर्ष पुढचं काम करते. आजचं उद्याचं त्या मुली करतायत ना माझ्या. म्हणजे रोज रिकव्हरी काय करायची किंवा क्लेम्स किती द्यायचे, यात माझा आता 0 रोल आहे. तो करायला कशाला मी पाहिजे, मी पुढे काय येऊ शकेल, काही झालं तरी आपली अन्नपूर्णाची इकोसिस्टीम कशी सस्टेन होईल, ती कशी कोलॅप्स होणार नाही, कशी डगमगणार नाही, या दृष्टीने पुढची कामं करत असते. मुलाखतीच्या आधी आपण चर्चा करताना तुम्ही एक जो मुद्दा सांगितला की तुमची रिकव्हरी ही 100%. 100%. म्हणजे हे विजय मल्ल्या, नीरव मोदी हजारो कोटी रुपये घेऊन पळतात आणि ह्या ज्या काम करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या महिला आहेत, ह्या स्वाभिमानाने 100% रक्कम तुम्हाला देतात. तर काय वाटतं तुम्हाला, यामागे काय कारण असावं? एक म्हणजे पहिली गोष्ट, त्यांना पहिल्यापासून मी ज्या महिलांचं बोट धरलं त्यांना मी स्वतः बोलून पण हे पटवलेलं आहे की हे बघा, हे कर्ज आहे, ही फुकटची अनुदान नाही, हे तुम्हाला फेडावं लागेल. तुम्ही पैसे परत फेडले नाहीत तर पुन्हा कोणालाच, माझा विश्वास उडेल, मी कोणालाच देणार नाही. हे एक. दुसरी मी ह्या भाषेत सांगायचे की पाऊस पडतो, पाऊस पडला की खाली पाणी पडतं, शेती उगवते, परत बाष्पीभवनाने त्या पाण्याचे ढग जर झाले नाही तर पुन्हा पाऊस पडेल का? त्यामुळे हे जसं निसर्गाचं चक्र आहे तसं कर्जाचं एक चक्र आहे. तुम्हाला कर्ज दिलं, तुम्ही फेडलं पाहिजे, व्याजही भरलं पाहिजे, नाहीतर ती जे तुमच्याकडे जी ताई रिकव्हरी करायला येते तिचा पगार कसा होईल, हे सगळं चक्र आहे. आणि पुन्हा पैसे दुसऱ्यांना कर्ज द्यायला कुठून उभे राहतील, हे पटवणं. आता पूर्वी मी तोंडाने बोलायचे, महिला आणखी काही हजारात झाल्या तेव्हा लिहून पत्रकं द्यायचे, स्टाफ वाचायच्या. आता आम्ही व्हिडिओज करतो, त्यामुळे आता ऑडिओ व्हिज्युअल इतकं माध्यम आहे. आमच्याकडे स्वतःची कम्युनिकेशन टीम आहे, त्यामुळे आमचे छोटे छोटे व्हिडिओज, 1 मिनिटाचे, 2 मिनिटाचे, फायनान्शियल लिटरसी, हेल्थ अवेअरनेस कंटिन्यू चालू असतात. तर मला म्हणायचं की हे 100% परतफेडी पहिली एक तर नैसर्गिक प्रवृत्ती आहे जी श्रीमंतांपेक्षा गरिबांची आहे. तरी पण श्रीमंत घ्या किंवा गरीब घ्या, 2 ते 5% लोक हे पैसे बुडवण्याचा विचार करणारे असतातच. मग तुमची सिस्टीम त्यांना कंट्रोल कशी करू शकते इथे. आणि इथे आम्ही दुसरी बाजू आहे की आम्ही त्यांना पूर्णपणे मानसिक पण ती त्यांची बौद्धिक हे वाढवलेली आहे की फेडले नाही तर परत कोणालाच मिळणार नाही, फेडायचे. त्यामुळे ह्या सगळ्याचा बॅलन्स. आणि आमची सिस्टीम इतकी चोख आहे की सॉफ्टवेअरमधून आमची जेव्हा रिकव्हरी घेणारी ताई, लोन अँड सेव्हिंग ऑफिसर म्हणतो, 100% महिला आहेत. 101 महिला पुणा मुंबईच्या स्लममध्ये फिरत असतात आमच्या. आणि त्यांच्याकडे हे आहे, टॅब असतो, टॅबमध्ये टॅबला अटॅच्ड प्रिंटर आहे.
टॅबमध्ये सगळ्या हेड ऑफिसच्या सर्व्हरमधून डेटा रोज रात्री सिंक होऊन येतो. त्या डेटात बघून त्या प्रत्येकीची रिकव्हरीची अमाऊंट सांगतात, तिथेच प्रिंटरवरून पावती देतात. आणि हे आमच्याकडे ऑन डे ऑन टाइम रिकव्हरी आम्ही म्हणतो. ऑन डे नाही, ऑन डे ऑन टाइम. म्हणजे 12 तारखेला दुपारी 3 वाजता ही बाई 3,500 देणार होती हप्ता, शिवाय बचत, पेन्शन फंडात तिचे पैसे, हे सगळे तिचे 12 तारखेला 3:30 वाजता आले आहेत की नाही हे मॉनिटरिंग करणारी टीम हेड ऑफिसमध्ये. त्यामुळे यंत्रणा पण चोख आहे, सभासदांना पूर्णपणे तयार केले मानसिक. तिसरं, त्याच्यात कुठेही लिकेज किंवा करप्शन नाहीये की तुला 5,000 दिले किंवा 5,000 आता कोण घेते म्हणा कर्ज. मी पहिलं कर्ज 1,000चं दिलं होतं, आता पहिलं कर्ज 35,000 असतं. आणि आता जी पहिलं 1,000चं कर्ज घेणारी ती मला टेचात येऊन सांगते, ताई 5 लाखाचं घेतलं, घर बांधलं, कधी येतं चहा प्यायला म्हणून. ह्या लेवलला आहे. पण 55,000चं कर्ज तुला त्या महिलेला देण्यासाठी कोणाला तरी तिकडे 5,000 द्यायचे, त्याला 200, याला 300, ही काही भानगड नाही. सॉफ्टवेअर टू नेफ्ट डायरेक्ट बँकेत. आणि इतका त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा खूप वापर करतो. त्याचबरोबर त्यांना मानसिक दृष्ट्या तयार करण्याचा. नुसतं एक बाजू घेतली ना तर लंगड होईल. फक्त टेक्नॉलॉजीवर अन्नपूर्ण अवलंबून नाही आणि फक्त भावनेच्या भरात असं प्रभावित करणं ह्याच्यावर पण नाही. या दोन्हीचा संगम आहे. त्यामुळे 100% रिकव्हरी ऑन डे ऑन टाइम. रिकन्सिलिएशन आहे बँकेच्या पद्धतीने मंथ एंडला. 1 रुपयाचा फ्रॉड नाही, काही नाही, काही नाही. खूप लोकांना आता तरुणांना आता सामाजिक एंटरप्रेन्योरशिप मध्ये उद्योग हा सगळ्या उद्योजकतेत यायचं आहे, या सामाजिक सगळ्या प्रवासात यायचं आहे. त्यांना तुम्ही काय सांगाल, काय काळजी घेतली पाहिजे त्यांनी? नुसतं तुम्ही जसं म्हणालात भावनेच्या भरात पण जाऊन चालणार नाही आणि व्यावहारिक पण दृष्टिकोन पाहिजे. अशा लोकांना एक यशस्वी मॉडेल करायचं असेल तर काय सूत्र तुम्ही? पहिलं तर म्हणजे मला अशी तरुण मंडळी भेटतात. 30 मध्ये मी जेव्हा गेस्ट लेक्चरर म्हणून जाते सोशल एंटरप्रेन्योरशिपला, तिथे दिसतात. किंवा मला IT सेक्टर मधली पण मुलं मुली तिकडच्या त्या उसाच्या चिपाडाप्रमाणे पिळून काढण्याचं जे कल्चर आहे ITचं, पैसे मिळतात एका वयाला, पण अक्षरशः 12-12 तास आणि 24 तास जवळजवळ ते बांधिलकी असते. अशी कामं करण्यापेक्षा तुम्हाला छान कमवता येईल, तितकंच तुम्हाला कुटुंबाबरोबर आनंदी राहता येईल आणि समाजाच्या कुठच्या तरी एका प्रश्नावरती तुम्ही काम करून त्याला सोल्युशन काढाल, असं करता येईल असं मला नक्की सांगावं असं वाटतं. त्याच्यासाठी एक तर स्वतःशी प्रामाणिक पाहिजे. दुसरं तर प्रश्नांचा अभ्यास चांगला पाहिजे की तुम्हाला नेमकं तुमच्याकडे तुम्ही कोणत्या प्रश्नावर काम करू शकाल आणि तुमच्याकडे त्यातलं स्किल आहे का, तुमच्याकडे काय आहे ते बघितलं पाहिजे. आणि नीड बेस्ड प्रोग्राम पाहिजे. तुम्ही ज्या व्यक्तींबरोबर करणार त्यांना मी देणारा ते घेणार या दृष्टिकोनातून बघितलं की संपलं. तुम्हाला यू हॅव टू डू इट टुगेदर विथ देम. यू हॅव टू अंडरस्टँड देअर नीड्स की नेमकं त्यांची अपेक्षा काय आहे आणि त्याच्याप्रमाणे तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस तुम्ही डिझाईन केलं पाहिजे, डिराईव्ह केलं पाहिजे. असं नाही की तुम्ही बसून एक रेडीमेड प्रॉडक्ट आणलं आणि विका घ्या, असं तसं नाही. सामाजिक उद्योजकता तशी नाही बनत. तुम्हाला मी आजही एवढी वर्ष हेच काम झोकून देऊन करते. मी आता 45 वर्ष फायनान्सच्या फील्डमध्ये आणि त्यातली 32-33 वर्ष मी गरीब महिलांच्या फायनान्सच्या फील्डमध्ये. पण मला सगळं कळलं असं माझी आजही वृत्ती नाही. तो जो वंचुकेपणा असतो आणि जो तरुण मुलांना हल्लीच्या खूप जास्त चांगल्या टेक्नॉलॉजी येतात पण त्यांना हे जे वाटणं असतं ना की आता मला सगळं येत आहे, आय नो इट ऑल, दॅट इज डिरॉगेटरी. ते नाही पाहिजे. शिका, रोज शिका, सतत शिका, लहानांपासून पण शिका, मोठ्यांपासून शिकाच, लहानांपासून शिका. आणि जी माणसं तुमच्यापेक्षा साधी आणि अशिक्षित वाटतात त्यांना हलक्यात घेऊ नका. त्यांना त्यांच्या जीवनाविषयी जे माहिती आहे ते तुम्हाला नाही माहिती. आजही मी म्हणते, मी नाही ते आयुष्य जगले जे शेवंताबाई जगली, तर तिला जे कळतंय ते तिच्या वतीने मला कळतंय असं मी आव तरी का आणायचा. ऐका तिचं पण. मी माझ्या स्टाफना तर सांगते, कान घट्ट ठेवा, कान आणि डोळे. एक बोलत नसते बाई, ती पण बोलत असते. तिची बॉडी लँग्वेज तुम्हाला काहीतरी सांगत असते की आय एम डिसइंटरेस्टेड, तुम्ही जे करताय मला नाही अपील होते, बदला. मग थोपवत बसू नका लोकांवर. सो यू हॅव टू बी ओपन, व्हेरी ओपन टू लर्न आणि त्यांच्याकडून शिका. आणि मग त्याच्या बेसिसवर सर्व्हिस, गुड्स काय विकायचंय ते डिझाईन असं करा की यू विल गेट टेकर्स. अगदी खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्या या अर्थव्यवस्थेत या मंडळींचं योगदान खूप प्रचंड मोठं आहे. हे सगळं करताना गेल्या 30 वर्षात तुम्हाला खूप असा अनुभव आला असेल, कारण तुम्ही त्यांना
आर्थिकदृष्ट्या तर सक्षम केलंच, पण आत्मविश्वास दिला, नव्याने जगायला शिकवलं त्यांना. अशा अनेक तुम्हाला अनुभव असतील ना ज्याने तुमच्या काळजाचा ठाव घेतला, असे काही अनुभव महिलांचे? खूपच आहेत ना, खूपच. म्हणजे सुरुवातीला ज्या महिला अगदी घाबरत मीटिंगमध्ये बसायला सुद्धा त्यांना संकोच वाटायचा, आणि त्या पुढे अशा धडधडीत 50-100 महिलांच्या समोर उभं राहून माईक हातात घेऊन बोलायला लागल्या, हा एक रोमांचकारी अनुभव असतो. अगदी सुरुवातीला 93 साली माझ्या आधी 8x8ची जिन्याखालची खोली, आणि मग मी टेरेस फ्लॅट घेतलं. त्या टेरेसवरती 200-300 बायकांची मीटिंग मी महिन्याला घ्यायचे, आणि मी बोलायचे, महिलाही बोलायच्या, छान गच्च भरून गच्ची. त्यावेळेस एक मंगल कांबळे नावाची बाई, जी पाटील इस्टेटवरून कोथरूडपर्यंत चालत यायची, कचरा वेचणारी बाई, अशी वेणीला लाल फुल रिबन बांधून आणि अगदी साधी बारीकशी, आणि तिच्या अंगाला कचऱ्याचा वास यायचा म्हणून तिला बाकीच्या बायका जराशी ती बसली की असं अंग करायच्या. तिला मी जवळ बोलवायचे, मग माझ्या शेजारी बस, आणि मी तिच्या गळ्यात हात घालून बसायचे. त्या असं करून करून मी महिलांची भीड, म्हणजे मी त्यांना सांगायचे, तुमच्यात मला बेटं दिसतात, जागा सोडायची, वस्तीतली जाती बेट नको, सगळ्या अशा जुळून या आणि बसा चिकटून एकमेकीला. काय होतं बघा, मी मंगलच्या गळ्यात हात घालला, आणि मग त्यातून तो एक जे सुरू झालं. आणि नंतर कळलं त्या मंगलला HIV एड्स होता, पण ती 15-20 वर्ष जगली आणि छान मीटिंग ऐकायची. आधी तिला झोप यायची कोणी बोलायला लागलं की, कारण दिवसभर कष्ट केलेलं शरीर असतं. नंतर ती त्या मीटिंगमध्ये बोलायला लागली उत्साहाने. अशा कितीतरी मंगल घडले. कित्येक जणींच्या घरामध्ये अक्षरशः काही, म्हणजे मी पहिल्यांदा घरात गेले तेव्हा जसं काही बिळासारखं घर उंदराच्या, काहीच त्याच्यात आत शिरायचं असं धडपडत, बसायला काहीतरी वरती प्लास्टिकच, बसायला काहीतरीच हे वगैरे घोंगडं वगैरे घालून. आणि हळूहळू आज त्यातल्या काही महिलांची घरं जी झाली आहेत ती आत शिरलं तर तुम्हाला वस्तीत येतानाही वस्ती आहे म्हणून कळेल. आत घरात TV आहे, सोफा आहे छानपैकी, ताई 2.5 लाखाचं घेतलं, त्याच्यात हे केलं, त्याच्यात ते केलं, असं म्हणून सांगता. तर खूप रोमांचकारी अनुभव आहेत. सगळ्यात एक रोमांचकारी अनुभव म्हणजे आमची एक मेंबर ही म्हणून सिन्हाबाई म्हणून, मीरा सिन्हा, तिचा ती स्वयंपाकाची कामं करायची. तिचा नवरा म्हणजे बंगालच्या अगदी ह्याच्यातून आलेली, नवरा तिचा चायनीजची गाडी रस्त्यावर लावायचा. आणि अशा ह्या जोडप्याला मी, तिला केव्हापासून कर्ज 93 म्हणजे 94-95 पासून, तिचे 2 मुलगे तिने शिकवले, ते करतायत कामधंदा, पण मुलीला तिने इंग्लिश मिडियमला घातलं. आणि तिची मुलगी सुनीता सिन्हा मला कुठे भेटावी हल्ली 2 वर्षापूर्वी गोवा एअरपोर्टवर भेटली. आणि मला एअरपोर्टवर किंवा 5 स्टारमध्ये आमच्या महिला भेटतातच, पण त्या टॉयलेट स्टाफमध्ये असतात किंवा तिथे. आणि असं तोंडाकडे बघून परवा पासपोर्ट ऑफिसला गेले, ती दारात जी वॉचमन सिक्युरिटी बाई होती, अन्नपूर्णाच्या ताई बसा, स्वतःची खुर्ची. अशा तर खूप भेटतात, खूप आनंद होतो. किंवा बागेत नातींना घेऊन गेल्या तर फुगेवाल्या बायका माझ्या मागे धावत येतात, ताई तुम्ही आम्हाला भांडवल दिलं बघा कसा करतोय फुग्याचा धंदा. तर माझ्या नाती पण म्हणतात, या तुझ्या मैत्रिणी आहेत, म्हटलं माझ्या मैत्रिणी आहेत. पण सुनीता सिन्हा विमानात माझ्याबरोबर बसून आली, आणि ती तेव्हा कोविडचे दिवस होते 2-3 वर्षापूर्वी, मास्क तोंडाला, आणि बस समोरून माझ्याकडे बघते. आणि आता ती छान रुबाबदार मुलगी दिसायली. मी तिला आईबरोबर एवढीशी फ्रॉक घालून आलेली ऑफिसमध्ये बघितलेली. मी एअरपोर्टवर म्हणजे फ्लाईटची वेळ होती, तर थोड्या वेळाने आली एकदम, आणि अशी माझ्या पुढ्यात बसली आणि मास्क काढला. ताई ओळखलं? अगं सुनीता ना तू, सिन्हाबाईंची. हो ताई तुम्ही ओळखलं? मग म्हटलं, न ओळखायला काय झालं, तुझं मास्क होता म्हणून नव्हतं ओळखलं. काय करतेस इकडे? तर म्हणाली, ताई मी टीम लीडर आहे आता पुढच्या IT कंपनीत. हो का? म्हटलं, ती मी कॉल सेंटरला लागली. इंग्लिश मिडियममधनं शिकल्यामुळे BComच झाली, पण कॉल सेंटर आणि असं करत करत मग केवढा मोठा प्रवास तिचा. मग तिचा आम्ही व्हिडिओ केला होता ना आमच्या कम्युनिकेशन टीमने. मला तेव्हा तर इतकं भरून आलं, म्हटलं आज विमानात माझ्या एका मेंबरची मुलगी माझ्याबरोबर बसून आली. खूप रोमांचकारी अनुभव आणि खूप सक्सेस स्टोरीज, लाखो सक्सेस स्टोरीज घडल्या. तो आनंद सगळ्यात जास्त आहे. अगदी अशाच सक्सेस स्टोरीज खूप तुम्हाला मिळत राहावं, आणि अन्नपूर्णाचा प्रवास हाच आणखीन उंच जात राहावं. कारण या महिलांच्या मनात आत्मविश्वास जागवणं आणि त्यांना सक्षम करणं, आणि त्यातनं उद्योजक घडवणं, आणि त्यातनं वेल्थ क्रिएट करणं, आणि एक संपन्न समाजासाठी हे खूप मोठं तुमचं मला वाटतं योगदान. तुम्ही समाप्तीकडे येते, पण मी 2 वाक्य बोलू इकडे. मला वाटतं की अन्नपूर्णा एकटीच नसावी, अन्नपूर्णासारख्या शेकडो संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत, आणि त्यासाठी सरकारने धोरणात्मक काही गोष्टी केल्या पाहिजेत.
कारण भारत देश आणि भारताची गरिबी आजही एवढी आहे. आपण जर 80 कोटी लोक फुकट रेशन घेताय त्याला अभिमानकारक मानणार असो तर मग काही मला बोलायचं नाही. पण ते जर चुकीचं असेल तर अशा अनेक अन्नपूर्णा उभ्या राहिल्या पाहिजेत. आणि मी पुढच्या काळात आत्ता 65व्या वर्षी डे टू डे कामातून निवृत्त झाले किंवा होते आणि मी भारतात पूर्ण सगळीकडे पसरेल अशी गरिबांची विमा कंपनी काढायचा निश्चय केलेला आहे. माझ्याबरोबर टीम आहे, काम सुरू झालेलं आहे आणि 4% लोक फक्त भारतात इन्शुअर्ड आहेत. आणि मला जसं मी बँकिंग महिलांपर्यंत नेऊन हे दाखवलं की महिला सक्षम आहेत, सबल आहेत, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून कर्ज द्या, तसंच मला दाखवायचं की गरिबांचा विमा हा तोट्यात नाही चालणार. ते मुद्दाम काही आजारी पडत नाहीत. आपलं सुशिक्षित श्रीमंत वर्गातलं माणूस लाईफस्टाईल डिसीजने, ओबेझिटी, हार्ट, कॅन्सर याने मरतं. गरीब महिला आजही TB, मलेरिया याने मरतात. त्यांचा विमा तोट्यात नाही जाणार. तुम्ही त्यांना नीट योग्य भावात योग्य विमा द्या. आणि 4% लोक जे इन्शुअर्ड आहेत म्हणजे 96% अनइन्शुअर्ड, त्यातले किमान 10% इन्शुरन्सच्या कव्हरेज खाली जर मी आणि अन्नपूर्णा मॉडेल आणू शकलो तर तो मला मोठा आनंद आहे. तुम्ही तर म्हणजे त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करताय, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम करताय आणि आता हेल्थच्या दृष्टीने पण तुम्ही त्यांना सक्षम करण्यासाठी करतच आहात, पण ते अधिक व्यापक प्रमाणावर तुम्ही. 65व्या वर्षी काही लोक निवृत्त होतात, खूप एवढं केलंय, आता तुम्ही एक नवीन प्रोजेक्ट हाती घेताय आणि तो तुम्हाला करायचा आहे. या सगळ्या तुमच्या कामाला आमचा सलाम, आमच्या शुभेच्छा. खूप मोठं काम करताय तुम्ही लोकांना घडवण्याचं, मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्याचं. या कामाला खूप खूप तुमच्या शुभेच्छा. आणि ताईंनी जे काही सांगितलं की अशा अनेक अन्नपूर्णा तयार झाल्या पाहिजे. तुम्हालाही वाटत असेल ज्यांना सामाजिक उद्योजकतेचं काम करायचं आहे, एंटरप्रेन्योरशिप करायचं आहे आणि खूप चांगल्या तऱ्हेनं पैसा पण मिळवायचा आहे, समाधान पण मिळवायचं आहे आणि लोकांना एम्पॉवर पण करायचं आहे, तर नक्की तुम्हाला तुमचे विचार काय वाटतात, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते आम्हाला कळवा. ते तुमचे विचार, तुम्हाला काही मदत हवी असेल तर ते नक्की आम्ही ताईंपर्यंत पोहोचवू आणि तुम्हाला नक्की त्यातनं काहीतरी दिशा मिळेल, मार्गदर्शन मिळेल याची नक्की तुम्ही खात्री बाळगा. असेच पॉडकास्ट तुम्ही पाहत राहा. ज्यांना अशा पद्धतीचं काम करायचं काहीतरी समाजासाठी, त्यांच्याशी हा पॉडकास्ट शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि बघत राहा, बदलत राहा आणि नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.